म्हणजे आरक्षणाची मूळ कल्पना काय आहे की जो घटक, जो वर्ग, जो समाज मागास आहे, आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या जो मागास आहे त्याला न्याय प्रवाहामध्ये आणणे, त्याच्यासाठी आरक्षण केलेलं आहे. आता या लोक प्रवाहामध्ये आलेले नाहीत असं सातत्याने शेकडो उदाहरणं आहेत. कारण जर बघितलं तुम्ही याचे निकष जे जे लावता येतील, मराठा मागास आहे ते जेवढे निकष लावता येतात ते सगळेच्या सगळे निकष आमचे लागू झालेले आहेत. जेवढे बी काही आयोग नेमले ते सगळेच्या सगळे आयोगाने सुद्धा दिलेलं आहे की बाबा सकल मराठा समाज हा मागास आहे. पण होतंय काय, जेवढे बी काही राजकारणामध्ये आलेली काही राजकीय प्रस्थापित व्यवस्था आहे त्यातले बऱ्यापैकी लोक मराठा आहेत असा समज केला जातो आणि सरकार ह्या गोष्टीला फाटा देतं. पण अल्पभूधारकाचं अडीचक्करच्या मधले लोक आम्ही आहोत. आत्महत्या करणाऱ्याचा वर्ग सगळ्यात मोठा कोणाचा आहे? शेतकऱ्यांचा आहे. जेवढ्या बी महाराष्ट्रात आत्महत्या होतात त्यातल्या 80-82% आत्महत्या हे मराठा समाजाच्या होतात. जेवढे बी पोरं आज